Welcome to Sate Group of Education, Sambhajinagar. Myself, Sandeep Bhalikar, Faculty of Chemistry. Today, we are going to study the new topic, carbon compounds. बघा, 10th स्टँडर्ड मध्ये आपण कार्बन कंपाउंड हा टॉपिक स्टडी केलेला आहे. आज आपण कार्बन कंपाउंड, कार्बन अँड कार्बन फॅमिलीज स्टडी करणार आहोत. बघा, कार्बन हा असा एक एलिमेंट्स आहे की ज्याचा आपण डे टू डे लाईफ मध्ये आपल्या जनरल लाईफ मध्ये भरपूर यूज करतोय. बेसिक अशा गोष्टी आहेत की ज्या कार्बन वरती डिपेंड्स आहेत. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये आपण सांगतो 118 एलिमेंट्स अवेलेबल आहेत. त्याच्यामधलाच हा एक एलिमेंट्स कार्बन की जो आपल्या लाईफ मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण यूज करतोय. त्याची काही आपण ऍप्लिकेशन्स जर बघायला गेलो तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन आहे फूड्स, अन्न. त्याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कार्बनचा यूज करतोय. बघा, आपण थोड्यात त्यात कार्बनचे ऍप्लिकेशन्स बघू की जे डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करतो, आपल्याला यूज करावीच लागतात, आपली खूप गरज आहे. ओके, बघा, आपण कार्बन कंपाउंड हा टॉपिक स्टडी करत असताना पहिल्यांदा सम इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन्स, त्याचे युजेस काय आहेत हे थोडक्यात बघू आणि मग आपण पुढे कार्बनच्या स्टडीकडे जाऊ. ओके, तर बघा, काही ऍप्लिकेशन्स मी लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे फूड्स, सेकंड फ्युएल्स, थर्ड ड्रग्स, फोर्थ डाईज आणि फिफ्थ परफ्यूम्स. बघा, फूड्स आपण अन्न की जे डेली आपल्याला घ्यावं लागतं की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स, बायोमॉलिक्युल्स अवेलेबल आहेत की याच्यामध्ये कार्बनची क्वांटिटी जास्त आहे. बघा, आपण कार्बनचा स्टडी करते वेळी पहिल्यांदा त्याचे युजेस बघायला लागलोय. फूड्स मध्ये बघा कार्बनचे यूज, तर बायोमॉलिक्युल्स याच्यामध्ये पहिला पार्ट आहे कार्बोहायड्रेट्स. ओके, तर कार्बोहायड्रेट्स कोणाला सांगतो की याच्यामध्ये मॅक्झिमम कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत, कार्बनची क्वांटिटी जास्त असणारे कंपाऊंड्स आहेत. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, आपल्याला बॉडीसाठी ग्लुकोजची खूप गरज आहे. दी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज C6H12O6. बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज C6H12O6 containing total 6 कार्बन ॲटम की ज्याची आपल्याला खूप गरज आहे बॉडीसाठी. ओके, सेकंड एक्झाम्पल सुक्रोज. हा सुद्धा कंटेंट आपण खूप यूज करतोय. सुक्रोज पासूनच आपण ग्लुकोज तयार करतोय. ओके, तर बघा, सुक्रोज केन शुगर म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. तर सुक्रोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C12H22O11. बघा, सुक्रोज द मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 की याच्यामध्ये सुद्धा कार्बनची क्वांटिटी जास्त आहे. याच्यामध्ये कार्बन किती आहेत? 12 आहेत. आणि याचा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये नंबर ऑफ कंटेंट आपण यूज करतोय. ओके, सेकंड बायोमॉलिक्युल्स मी स्टडी करायला घेतलेला आहे. बघा, प्रोटीन्स. हा, तर आपल्याला प्रोटीनची बॉडीसाठी खूप गरज आहे. बघा, आपण जर आजारी पडलो आणि डॉक्टरांच्याकडे गेलो तर डॉक्टर काही काही वेळा तुम्हाला सांगतात की प्रोटीनची कमतरता आहे, प्रोटीन्स वाढवले पाहिजेत. मग काय करा, तर फूड्समध्ये त्याने दिलेले डाएट्स जसं दिला जातो त्याप्रमाणे आपण आहार घ्यायला चालू करतो. याच्यामध्ये एग्स खाणे वगैरे या बेसिक गोष्टी आपण करतोय. ओके, तर प्रोटीन्समध्ये बघा, प्रोटीन्समध्ये एक्झॅक्ट काय आहे तर प्रोटीनचं स्ट्रक्चर मध्ये अल्फा अमायनो ऍसिड्स. प्रोटीन्स मध्ये कोण आहेत? अल्फा अमायनो ऍसिड. आता अल्फा अमायनो ऍसिडचं स्ट्रक्चर बघा, या ठिकाणी मी CH3 CH NH2 COOH. बघा, तुम्ही फंक्शनल ग्रुप कंपाऊंड मध्ये स्टडी केलेले आहेत. कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड मध्ये फंक्शनल ग्रुप स्टडी केलेले आहेत. हा आहे ऍसिड. ओके, हा फंक्शनल ग्रुप आहे ऍसिड आणि NH2 हा फंक्शनल ग्रुप आहे अमायनो. बघा, आपण प्रोटीनचं स्ट्रक्चर सांगतोय अल्फा अमायनो ऍसिड, CH3 CH NH2 COOH. तुम्ही फंक्शनल ग्रुप स्टडी केलेले आहेत. याच्यामध्ये COH हा आहे कार्बोझायलिक ऍसिड
अँड याच्यापासूनच्या फर्स्ट कार्बनला आहे NH2 म्हणून आपण त्यांना अल्फा म्हणतो, अल्फा अमायनो ऍसिड. बघा या स्ट्रक्चरला तुम्ही ऑब्झर्व करा, याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल 1 2 3 कार्बन आहेत, म्हणजेच या ठिकाणी सुद्धा कार्बन आहेत आणि आपल्याला बॉडीसाठी प्रोटीनची खूप गरज आहे. म्हणजेच कार्बन हा आपण फूड म्हणून मोठ्या प्रमाणात यूज करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आपल्या बॉडीमध्ये आपण DNA अँड RNA हे आपण पार्ट सांगतोय. DNA RNA डिऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि हा रायबोन्यूक्लिक ऍसिड हे दोन आपल्या बॉडीचे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहेत. यांच्यामध्ये सुद्धा कार्बन आणि कार्बन कंटेनिंग कंपाऊंडची संख्या जास्त आहे. ओके, त्यामुळे बेसिकली आपण ऍप्लिकेशन्स मध्ये बघायला गेलो तर कार्बन हा फूड्स मध्ये मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. हा, आता आपण सेकंड बघणार आहोत. आपली सगळ्यांची बेसिक गरज आहे फ्युएल. सध्या पेट्रोल डिझेलचे भाव तुम्हाला माहिती आहेत वाढत निघाले आहेत. हा संपणारा कंटेंट आहे अर्थ क्रस्ट वरतील जमिनीवरील. तर आपण फ्युएलचा जर विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल नॅचरल गॅसेस यांचा मोठ्या प्रमाणात आपण यूज करतोय ऑटोमोबाईल्स मध्ये. ओके, तर पेट्रोल डिझेल आणि नॅचरल गॅस यांच्यामध्ये कार्बनची क्वांटिटी खूप आहे. जवळपास पेट्रोलमध्ये कार्बन नंबर 6 टू कार्बन नंबर 8 पर्यंतचे अल्केन्स वापरली जातात. बघा, कार्बन नंबर 6 टू कार्बन नंबर 8 पर्यंतचे अल्केन्स यूज केले जातात. सिमिलर डिझेल मध्ये सुद्धा कार्बन नंबर 6 कार्बन नंबर 7 कार्बन नंबर 8 पासूनचे पुढचे अल्केन्स यूज केले जातात. ओके, आणि नॅचरल गॅस आपण LPG गॅस म्हणा, अशी गॅस आपण जे यूज करतोय ते गॅस मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स अवेलेबल राहतात. ओके, अशा प्रकारे हा कार्बन की जो पिरियोडिक टेबल मधला असा एक एलिमेंट्स आहे की जो आपल्या जीवनाचा एक मोस्ट इम्पॉर्टंट भाग बनलेला आहे आणि त्याची पुढे सुद्धा आपल्याला खूपच गरज आहे. मग मला सांगा की अशा कार्बनची तुम्हाला स्टडी करायला पाहिजेत का नको? येस, आपल्याला अशा कार्बनची खूप स्टडी करायला पाहिजेत की त्याचा ॲटॉमिक नंबर म्हणा, त्याचा अणुअंक आपण म्हणतोय, त्याचा अणुवस्तुमानांक ॲटॉमिक मास नंबर, एक्झॅक्ट त्याची हिस्ट्री, त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनचं संरूपण, त्याच्या पुढच्या रिॲक्शन्स ह्या तुम्हाला बघाव्या लागतील. ओके, अजून काही एक्झाम्पल्स आहेत बघा. ड्रग्ज हा असा कंटेंट आहे याच्यामध्ये आपण औषध म्हणतो, मोठ्या प्रमाणात आपल्याला औषधे लागतात. ओके, आजारपणामध्ये आपण मोठ्या प्रमाणात औषध वगैरे घेतोय तर ड्रग्ज तयार करण्यासाठी आपल्याला कार्बनची गरज आहे. त्याचबरोबर डाईज, कलर्स, वेगवेगळे कलर्स, रंग जर तुम्हाला बनवायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड त्याच्यापासून तयार होणारी कंपाऊंड्स आपण यूज करतो. अँड लास्ट बघा, परफ्युम्स आजकालचा मोस्ट इम्पॉर्टंट भाग आहे. परफ्युम्स आपण यूज करतो कुठेही बाहेर फिरण्यासाठी वगैरे, एन्जॉय करण्यासाठी आपण जर निघालो असेल तर परफ्युम्स वगैरे यूज करतोय. ओके, तर त्यामधल्या कंटेंटमध्ये सुद्धा कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत. ओके, म्हणून आपण 9th आणि 10th मधला बेसिक टॉपिक जो कार्बन हाच टॉपिक 11th मध्ये कसा असेल, 11th मध्ये स्टडी केल्यानंतर त्याचे 12th मध्ये ऍप्लिकेशन्स काय असतील आणि 12th मधून तुम्हाला भविष्यात CET म्हणा, JEE म्हणा किंवा नीट म्हणा या एक्झाम्स मध्ये कार्बन अँड कार्बन रिलेटेड कंपाऊंड असणारे जे टॉपिक्स यांचा जर स्टडी तुम्हाला हार्ड करायचा असेल, पुढचे क्वेश्चन चांगले सॉल्व्ह करायचे असेल तर फर्स्ट आपल्याला कार्बनचा बेस स्टडी केला पाहिजे, कार्बनच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत, रिॲक्शन्स बघितल्या पाहिजेत आणि त्याचेच ऍप्लिकेशन्स आपण पुढे बघणार आहोत. ओके, तर आपण काही मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट जे तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेले आहेत कार्बनशी रिलेटेड ते पहिल्यांदा आपण डिस्कस करायला घेऊ. ओके, आणि त्यानंतर आपण सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स, व्याख्या ज्या आपल्याला पुढे यूज होणार आहेत त्या बघायला घेऊ. बघा, 9th मध्ये तुम्ही हा एक पॉइंट स्टडी केलेला आहे, कार्बनची डिटेल्स इन्फॉर्मेशन. बघा, 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही हा पार्ट डिस्कस केलेला आहे ऑलरेडी. पुन्हा एकदा मी रिवाइज करतोय. फर्स्ट, कार्बन
सिम्बॉल, कार्बन सिम्बॉल, सी आहे कॅपिटल, संज्ञा म्हणू आपण कार्बनची. सेकंड, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर, कार्बनचा अणुअंक 6 आहे. थर्ड, ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमानांक, कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. फोर्थ, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनचं संरूपण आपण 2, 4 असं ठेवतो. त्यानंतर फिफ्थ, व्हॅलन्सी, व्हॅलन्सी, कार्बनची संयुजा आपण 4 सांगतो. आणि लास्ट 6 नंबर, कार्बन इज अ नॉन metallic element. कार्बन इज अ नॉन मेटॅलिक इलेमेंट. तो अधातू आहे. कार्बन हे मूलद्रव्य अधातू आहे, धातू नाहीये. बघा आता या प्रॉपर्टीज आपण 9th स्टँडर्ड मध्ये खूप डिटेल स्टडी केलेले आहेत. पुन्हा एकदा मी रिवाइज करतोय. बघा कार्बन, कार्बन याचा सिम्बॉल संज्ञा सी आहे, कॅपिटल सी सांगतो आपण. कार्बन ज्याचा ॲटॉमिक नंबर अणुअंक म्हणतो आपण 6. कार्बन ॲटॉमिक मास नंबर अणुवस्तुमानांक 12. कार्बन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनचं संरूपण, इलेक्ट्रॉन्स विस्थापित करणे 2, 4. कार्बन व्हॅलेन्सी संयुजा. आता व्हॅलेन्सी की एका मूलद्रव्याच्या अणूची रिकामी अणूकडे इलेक्ट्रॉन्स म्हणतो आपण, फ्री इलेक्ट्रॉन्स, रिकामी इलेक्ट्रॉन्स की जे दुसऱ्या अणूच्या इलेक्ट्रॉन्स बरोबर बॉन्ड करण्यासाठी रेडी असतील, त्याला आपण व्हॅलेन्सी किंवा संयुजा म्हणतोय. 4, 4. आणि कार्बन हा स्वतः नॉन मेटॅलिक इलेमेंट्स, अधातू मूलद्रव्य आहे. आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक याच्यामधला डिफरन्स बघा. हा सुद्धा तुम्ही 10th 9th मध्ये बघितलेला आहे. मेटल्स धातू, धातूंना काय सांगतोय आपण? हार्ड, ब्रिटल, स्ट्रॉंग, हाय मेल्टिंग पॉइंट, हाय बॉइलिंग पॉइंट, गुड कंडक्टर ऑफ हीट एज वेल एज इलेक्ट्रिसिटी, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, टेन्साइल स्ट्रेंथ. बघा की धातू हे कशा आहेत तर ते घट्ट आहेत, स्ट्रॉंग आहेत, इझिली मोडत नाहीत, इझिली ब्रेक होत नाहीत, त्यांच्यामधून लाईट करंट पास होतो, हीट टेम्परेचर पास होतं, त्यांना थिन शेप तुम्ही देऊ शकताय. सोनोरस साऊंड आवाजाची ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडे आहे. हे त्यांच्या प्रॉपर्टीज झाल्या. आणि नॉन मेटल मध्ये काय सांगतोय की बरोबर तुम्ही मेटलच्या अपोजिट प्रॉपर्टीज करा. म्हणजेच काय सांगणार तर सॉफ्ट आहेत, वीक आहेत, तुम्ही इझिली ब्रेक करू शकता, मोडू शकता, तोडू शकता त्यांना. बॅड कंडक्टर ऑफ हीट एज वेल एज इलेक्ट्रिसिटी, त्यांच्यामध्ये लाईट पास होत नाही, करंट पास होत नाहीये, हीट पास होत नाहीये. बॅड सोनोरस, आवाजाची ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडे नाहीये. बॅड मॅलेबिलिटी, बॅड लस्टरस, शायनिंग नेचर नाहीये, चकाकी त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे त्या प्रॉपर्टीज कोणाच्या आल्या? अधातू, म्हणजेच नॉन मेटल्स. आणि कार्बन ह्या सगळ्या नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज दाखवतो.
म्हणून आपण त्याला नॉन मेटल सांगतो. आणि ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या कार्बनशी रिलेटेड तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. बघा, कार्बन सिम्बॉल C, ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास नंबर 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4, व्हॅलेन्सी 4 अँड नॉन मेटॅलिक एलिमेंट्स. ओके, हा चला आता आपण पुढच्या पॉइंट घेणार आहोत की या टॉपिक मध्ये आपण डिस्कस काय करणार आहोत. तर कार्बन कंपाऊंड्स मध्ये आपण पहिल्यांदा कार्बनची व्हॅलेन्सी कशी फाइंड आउट करायची हे बघणार आहोत. त्यानंतर कार्बनची काही कंपाऊंड्स बघणार आहोत, त्याच्यामध्ये अल्केनचा स्टडी करणार आहोत. नॉमेनक्लेचर्स, त्यांची प्रत्येकाची नावं आपण त्यांना कशी देतोय ही नावं स्टडी करणार आहोत. आणि पुढे गेल्यानंतर काही रिॲक्शन सुद्धा बघणार आहोत. पण ह्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी आपल्याला काही डेफिनेशनची गरज आहे. बघा, आता मी बोललो की या ठिकाणी ॲटॉमिक नंबर, मग तुम्हाला ॲटॉमिक नंबर म्हटल्यानंतर ॲटॉमिक नंबर सांगितलं आपण 6 आहे, पण ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, अणुअंक म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजेत. किंवा अणु वस्तुवाहक ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय हे तुम्हाला समजलं पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनचं संरूपण तुम्ही कसं कराल हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट, व्हॅलेन्सी, त्यांची रचना कशी करतो आपण, त्याच्या अणुच्या आउटरमोस्ट बाह्य कक्षेमध्ये कसे इलेक्ट्रॉन आहेत हे सांगण्याची क्षमता किंवा ते तुम्हाला कसं सांगता येईल याचे डेफिनेशन सुद्धा तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर आपण फर्स्ट काय स्टडी करू, सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स यूज दी कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. तर बघा, आपण काही डेफिनेशन्स बघायला घेऊ. हा बघा, आता आपण कार्बन अँड कंपाऊंड हा कंटेंट डिस्कस करण्यासाठी लागणाऱ्या काही डेफिनेशन्स, मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन्स स्टडी करणार आहोत. बघा, केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन आणि कार्बन कंटेनिंग कंपाऊंड हा खूप गरजेचा पॉईंट आहे, कारण केमिस्ट्रीचे पुढे ॲप्लिकेशन सुद्धा भरपूर आहेत. त्याच्यामध्ये कार्बनचा मोस्ट इम्पॉर्टंट रोल आहे तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. ओके, तर आपण काही डेफिनेशन्स बघणार आहोत केमिस्ट्रीमध्ये. तर कार्बनसाठी लागणाऱ्या डेफिनेशन्स बघा, मॅटर, ॲटम, एलिमेंट्स, मॉलिक्युल्स आणि कंपाऊंड्स. त्याच्यामधली पहिली डेफिनेशन बघतो आपण, मॅटर. मॅटरची व्याख्या बघू. मॅटर आपण पदार्थ म्हणतो. बघा, एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाइज स्पेस, असा कोणताही सबस्टन्स की ज्याला स्वतःचं वजन आहे आणि तो जागा ऑक्युपाइज करतो, जागा व्यापतो. बघा, पदार्थ की ज्याला स्वतःचं वजन आहे आणि तो जागा जर व्यापत असेल तर आपण त्याला काय सांगतोय, मॅटर. एनिथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाइजेस स्पेस कॉल्ड ॲज अ मॅटर. आता सिंपल एक्झाम्पल आपण जवळचीच एक्झाम्पल घेऊ. बघा, तुम्ही सगळे स्टडी करायला बसताय. स्टडी करायला बसल्यानंतर आपण टेक्स्टबुक किंवा नोटबुक हातामध्ये घेतोय, त्यावेळी आपल्याला काहीतरी त्याचं वजन जाणवतं, वेट जाणवतं आणि आपण तेच टेक्स्टबुक टेबलवरती ठेवून देतोय. त्यावेळी त्या टेक्स्टबुकने त्या ठिकाणची टेबलची जागा ऑक्युपाइज केलेली आहे, जागा व्यापलेली आहे. म्हणजेच ते टेक्स्टबुक किंवा नोटबुक हा मॅटर झाला. ओके, सेकंड एक्झाम्पल बघा की तुम्ही स्टडी करायला बसताय चेअरमध्ये. तुम्ही चेअरमध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी चेअरची जागा तुम्ही ऑक्युपाय, त्या ठिकाणची तेवढी स्पेस चेअरवरची तुम्ही ऑक्युपाइज केलेली आहे आणि तुम्हाला तुमचं स्वतःचं वजन आहे. म्हणजेच तुम्ही सुद्धा एक काय झाला, मॅटरच झाला, पदार्थच झाला. याच्यावरून आपण डेफिनेशन सांगतो की एनिथिंग विच हॅज मास, सबस्टन्स विच हॅज मास अँड ऑक्युपाइजेस स्पेस. ओके, पदार्थाला त्याचं स्वतःचं वजन आहे आणि तो जागा व्यापतो. पुढे गेल्यानंतर आपण सांगतो की मेन 3 टाइप्स, त्यांचे 3 प्रकार सांगतो की याच्यामध्ये फर्स्ट आहे बघा सॉलिड, सेकंड लिक्विड अँड थर्ड गॅस. मॅटरचे आपण मेन 3 टाइप्स सांगतो, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. त्याचबरोबर एक्स्ट्रा टाइप सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये आपण बोस्ट, आइन्स्टाईन्स, प्लाझ्मा, पण फारशा आपण ते रेग्युलरमध्ये कधीच कन्सिडर करत नाहीये. आपण मेनच 3 टाइप सांगतो, पदार्थाच्या 3च प्रकार सांगतो याच्यामध्ये, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ओके, तर याच्यावरती होणारे
परिणाम आपण टेम्परेचरचे थोडक्यात परिणाम बघतोय बघा. टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉट, काय होईल. हा, सॉलिड सिंपल एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे आईस. ओके, ऑन हीटिंग गेट कन्वर्टेड इनटू लिक्विड, दॅट इज water, and further heating get converted into gas like water vapor. ज्यावेळी तुम्ही सॉलिडला आईसला टेम्परेचर देणार, हीट करणार, त्यावेळी त्याचं कन्वर्जन आईस सॉलिड पार्टचं कन्वर्जन हे लिक्विड पार्टमध्ये होणार, वॉटरमध्ये, पाण्यामध्ये होणार. पुन्हा तुम्ही पाण्याला ज्यावेळी हीट करणार, वॉटरला ज्यावेळी हीट करणार, टेम्परेचर देणार, त्याचं कन्वर्जन पुन्हा कशामध्ये होणार, वॉटर वेपरमध्ये होणार, वाफेमध्ये होणार, गॅसमध्ये होणार. हीच प्रोसेस आपण रिव्हर्स केली, कूल केली. बघा, जर तुम्ही वॉटर वेपर कूल केल्या तर पुन्हा त्याचं कन्वर्जन वॉटरमध्ये होईल, आणि पुन्हा कूल केला तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल, सॉलिडमध्ये होऊन जाईल. अशा प्रकारे आपण मॅटर काय डिस्कस करतोय बघा. द सबस्टन्स विच हॅज मास अँड ऑक्युपाइज स्पेस कॉल्ड ॲज अ मॅटर. देर आर मेन 3 टाइप्स ऑफ मॅटर. 1 सॉलिड, 2 लिक्विड अँड 3 गॅस. प्रत्येकाचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे आईस, त्यानंतर वॉटर, त्यानंतर वॉटर वेपर.